ढेकणाचे संगे हिरा जो बंगला, कुसंगे नाडाला साधू जैसा. दुर्योधनाच्या संगतीने अश्वत्थाम्याच्या मनात वाईट विचार येऊ लागले आणि अश्वत्थाम्यानं प्रतिज्ञा केली होती की मी त्यांचा वध करून त्यांचे शिर मी तुम्हाला आणून देईल. आणि मग तेव्हा दुर्योधनाने अश्वत्थाम्याला कौरवांचा सेनापती बनवलं आणि त्याच रात्री अश्वत्थामा लपून छपून पांडवांच्या शिबिरात घुसला आणि तिथे 5 जण झोपलेले होते बघा. शिबिरामध्ये 5 जण झोपलेले होते आणि या अश्वत्थाम्याने मागचा पुढचा विचार न करता त्या 5ही जणांचे शिर उडवले आणि ते शिर घेऊन दुर्योधनाकडे आला. दुर्योधनाला खूप आनंद झाला. दुर्योधनाला वाटलं खरंच याने शिर आणले आहेत. आणि मग जेव्हा त्या शिरांवरचा कपडा बाजूला सारला तेव्हा मात्र दुर्योधन हा ढसाढसा रडू लागला. का तर तो अश्वत्थाम्याला त्याने पांडवांचं शिर उडवायला सांगितलं होतं आणि अश्वत्थाम्याने कोणाचं उडवलं शिर? पांडवांच्या मुलांचं. दुर्योधनाला दुःख झालं. दुर्योधन रडू लागला. दुर्योधन म्हणाला, अश्वत्थाम्या मी तुला माझ्या शत्रूंचा वध करायला सांगितलं होतं आणि तू तर माझ्या वंशाचाच नाश करून आलास. म्हणजे बघा, कौरव आणि पांडव हे कोण होते हो? भाऊ भाऊ होते. मग भावाचा मुलगा हा कोण झाला? मुलगाच झाला ना. तर बघा, दुर्योधन अश्वत्थाम्याला म्हणतो की मी तुला माझ्या शत्रूंचा वध करायला सांगितला होता आणि तू माझा कुळच संपवून आलास. म्हणजे याच्यातून बघा आपल्या लक्षात येते की दुर्योधनाकडून हे आपल्याला शिकता येते की आपल्या ज्याच्याशी शत्रुत्व आहे आपण त्याचाच बदला घ्यायचा. नाहीतर आपण काय करतो, वडिलांसोबत शत्रुत्व असेल तर आपण त्याचा काटा त्याच्या मुलाचाही त्याच्या बरोबर आपण काटा काढतो. पण या ठिकाणी दुर्योधन म्हणतो मी तुला माझ्या शत्रूंचा वध करायला सांगितला होता आणि तू माझं कुळ संपवून आलास. हे दुःख त्या दुर्योधनाला सहन झालं नाही आणि त्या दुःखातच दुर्योधनाने आपला देह सोडला.